राजा 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 आता वाड्यावर जायचं की नाही आपण? नाही 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 नाही, ते माझ्या वाटणीचं. हे बघ राजा, आता मी एवढं पेलो की नाही, आता मला घर करायला लागले. बस आता बस. नाही 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 नाही, बोल की. इकडे काय माहित आहे काय, ते इथलं मालक ते कमी प्यायला की लई मारते म्हणलं. बंड्या त्याला सांग जरा, अरे घेतला मालक मी आहे. काय सांगता म्हणजे हे तुझा गुत्ता असता. मग अरे गुत्ता सोड, हे गावातलं जे 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 काही आहे नी, ते सगळं आता माझं आहे. माननीय परेश पाटलाच आहे, लक्षात ठेवायचं, लिहून ठेव लिहून. इथं की नाही, इथं आपला असा दर्रा आहे, दर्रा. डोळे बघ, असा दर्रा आहे आपला दर्रा. इथं जे काय असेल की ते सगळं माझं आहे, कोणाचं नाही. कोण अडवू शकत नाही आपल्याला. तुझे कान फोडू काय. कर बाप, माझा मूड झाला की रे. नको नको नको, तुझा मूड आहे की नाही, तुझ्या जवळ ठेव जरा. का इथं मी काय इथं जायचं. किती पाहिजे काय प्रमाण नाही मी त्याला. बिल बघ किती, ह्यांचं बिल घेतलंस का त्याने, उदर बिल काही. हे बघ इथं इथे मी काय करतो, का काय करत रस्ता धंद्याच्या ठिकाणी नो मारामारी. इल्ले एकदम बराबर बोललास की रे तू. म्हणजे पण ते मी काय म्हणतो, म्हण की. एवढा मोठा बिझनेस, म्हणजे एवढा मोठा बिझनेस तुझ्या हातात आला कसा. म्हणजे ते गावातलं मंत्री ते आता गायब झालं, ते कुठे आहेत आता. त्यांनी तुला अडवलं नाही काय बिझनेस करताना. राजा, त्या म्हाताऱ्याचं काय करायचं की नाही, ते माझं मी बघून घेतो. हा उठा, चला वाड्यावर चला. नाही पण ते कुठं असतंय म्हातारा आता. तुला आता सांगितलं की नाही मी, त्याचं काय करायचं ती मी आणि माझी तायडी बघून घेतो. तू आता उठ आणि चल वाड्यावर. उठ. नाही, ते माझं मनच बरं नाही बघा. ते अजून घ्या लागते बघ. अजून अजून मी एक थेंब जरी पिलो नाही, मी तू झोपणार. राजा, आता उठायचं आणि गप चालायचं. माननीय परेश पटेल सांगायला तुला. नाही नाटकी नको. चल उठ. माननीय परेश पाटील, अजून एक. मी नाही पित. ते एवढं घेतलं का नाही की माझा कोटा पुरा असते बघ. मी पित नाही रे. आम्ही पिल्यावर तुला काय होणार. तुम्ही काय म्हणलं, ते माझ्या वाटणीचं पिणार म्हणून. राजा एवढी पित नसते बघ. राजा जेवढी पित आहे एवढी तुम्हाला प्यायला लागते. पित नाही मी. मग ठीक आहे, मी पित आहे. पिझ्झा बघ की. पी की मग. अण्णा जरा एक वाटली घेऊन ये रे. बुग्या काय करतो, पित नाही तो. नाही पित. मग मी पित आहे. पी की बुग्या. अण्णा बाटली द्या की रे. अरे मोकळी पडले. कोण ठेवला रे कामावर. किती पिबू इथं बघ. बस नाही तू नको नको पिऊस. मी पितो. हो आता बघ मी हे पिल्या वेळा आपण खाली कस म्हणलंय मी एवढं प्रेमानं सांगतोय की रे, आणि तुम्ही फोडाफोडी करताय. नाही आता मी दाखवतोय फोडाफोडी कशी असते ते.
तू का पडलास? पडला तुला पण पडला. राजकोंडा. राजा काय बाबा काय केलं तुम्ही तुझं? कशाला तोडलंस हे सगळं? का फोडलंस? राजा तिलाच राजा. अरे अरे पण तोडलं कशाला सगळे? यस. पप्यादा काय रे, तू म्हणालास म्हणून मी इथं या गावात आलो आणि दुकान टाकला नाही. हे बघ माझं नुकसान काय ते. आता या महिन्याचं 1 रुपये बी भाडं तुला मिळणार नाही बघ. देतात येणार नाही. इथनं पुढं तू आणि तुझं हे दुकान जर गावात दिसलं तर तू आणि तुझं दुकान वर डगात. निघ निघ चल. हे राजा ए वाजवते तुझा बाजा. अरे काय मारलास पण? ते मूड झाला माझा. मूड किती झाला तुझा? सारखा मूड होते बाबा तुझा. सारखा बस बस झाला तुझं मूड. लय झालं तुझं मूड जाईल. आता तरी वाढेल वाढेल. पाय पडतो तुझ्या. पाय पडतो. चला उठ. मला घेऊन चालला दिसत लय मूड तुझा. राजा मी तुला घेऊन जाणार आहे. चल वाड्यावर. वाड्यावर चल. इकडे इकडे वाड्यावर चल. चल वाड्यावर. या या सनिदा या स्वतःच्या डोळ्यानं बघा. अहो तो भामटा दारुड आहे. हे काय झालंय? अहो राणादानं माझं दारूचं दुकान फोडले आणि परत दुकान उघडायचं नाही म्हणून सांगितलंय. लई वाईट माणूस आहे तो. अहो संदा नाही हो, खरं सांगतो. अहो मी माझ्या डोळ्याने इथे तो माणूस. राणा त्यानं दुकान बंद केलं आणि तू सांगतोस तो पित होता म्हणून. मी खरंच माझ्या डोळ्यानं बघितलं. राणा तर आल्यापासून बघतोय मी. तू खुंडच ठेवून की त्याच्यावर. नंतर त्याच्या टीम मध्ये गेलास वय. नाही हो सनिदा. अहो खरं सांगतो. अहो मी मगाशी अभिनय का आता परत जर राणादाबद्दल वाईट साईड बोललास की खपून घेणार नाही मी सांगतो तेच. अहो सनिदा. नाटके नुसते. अहो ऐका माझं संदा. सकाश इथं बुडू इथं काढ. इथे बुड काढ. इथं काढ. वा 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 वा. उलट पडले की बांधव देत रे. सरळ करते. सरळ बस. आता मी करतो. चला तुझं काढलंस काय रे? बाहेर काढलंस. साडे घेऊन आलो बघ. याला याला अगं जीवाचं वास रे. जीवाच्या कराराला घेऊन आलोय ना इथं. अख्खं दुकान फोडलंय माझं. काय रे, काय तमाशा लावला ह्यो? माझ्या पुढं आवाज चालत नसते. तुम्ही एक केलं तर मी 10 करणं. काय 10 करणार तू? एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? आवाज खाली. तुम्हाला एकदा सांगून कळत नाही काय? पैसा तुम्ही काय बी बोलू नका सा.
दारू पिऊन आलाय, आपल्यालाच महागात पडेल. नीट उभा राहा की. तर तू असा दारू पिऊन आलास, अख्ख्या गावात ना असा झिंगत चाललास, तर लोकांना कसं पटल तू राम आहेस ते. तेच म्हणजे मी राणा असते हे सगळ्यांनी पटावं म्हणून मी एक करते बघा. म्हणून मी ते दारूचं दुकानच फोडून टाकलं बघा. लय नुकसान केलंय माझं, लय नुकसान केलंय. अगं माझ्याच दुकानात दारू पेली, माझ्या समोर बसून केली, माझ्याच दुकानातलं सगळं मटेरियल फोडलं, सगळं माझं नुकसान केलंय. तरी मी म्हणतो तो याला दारू पिऊ देऊ नका, हे पिला की भैसकतोय आणि मारतोय. बस बस. म्हटलं म्हणलं विषय बंद. आता उद्या समध्यांची उतरली की मग बोलू. ए तू जारवर निघ निघ. ते मी राणा असतं हे पटावं म्हणून मी एक करते. येत आहो. परत भेटू नकोस. खडखड ना खडखड. नमस्कार. तुम्हाला दोघांना एकच काम सांगितलं होतं, त्याच्यावर नजर ठेवायला. काय केलं? सांगितलं तू सांगितलं म्हणून नजरच ठेवत होतो. नजर ठेवत होता का मार खात होता र? अरे हालत बघा दोघांची काय झाल्या. काय झालं माहिती काय रे, महाराज ठीक आहे, पण काय झालं आम्ही जेव्हा ह्याच्यात सॉरी वास. अगं ह्यो वाड्यावर जायला तयार नव्हता. मग आम्ही गेलो तर ह्यो दारू पिऊन लोड होता. मग म्हणलं दारू बास, तर म्हणलं मी अजून पिणार. म्हणलं मी अजून प्यायची नसेल तर तुम्ही काम करा, माझ्या वाटेची तुम्ही प्या. मग प्यालो. पिलो वाटणी. मग काय करणार. आणि किस्सा सांगू काय, हे सिंपल आहे. मग काय झालं, ह्यो दारूचा ग्लास त्याचा हातात होता माया, झुकून घ्यायला झुकून दारूचा ग्लास हातातनं सटकला, खाली पडला आणि फुटला. तर ह्यो म्हणाला तुम्ही एक केले आता मी 10 करणार. अख्खं दुकान फोडलंय माझं. आम्हाला फोडला सर. मला झोप हे बरोबर आहे. दिवसभर नजर ठेवून काय झालं माहिती का, नजरेवर अशी अशी ठेव, अशी झापडे माणूस झापड. गुड नाईट. गुड नाईट तडे. गुड नाईट. पांघरून थंडीवर बडीशेप. ताईसाहेब तुमच्या खास माणसांचं पार माकड केलं बघा त्या राजात. काहीतरी करायला पाहिजे. करा ताईसाहेब, काहीतरी करा लवकर. रोगापेक्षा इलाज डोईजड झालाय आमच्या. या मास्तरने आज घोळ घातला नसता, या राजाचा शेवटचा दिवस असला असता इथं. होय, तो राजा दारू पिऊन वर गेलाय. आता वर जाऊन काय घोळ घालतोय काय माहित. पैसनी खरं वाटलं का काय मी दारू पिऊन आले होते. खरं काय सांगता येत नाही.
मला खोटं पचवणं बी अवघड. काय करायचं आता? अंजली बाईसनी पटलंच आहे. मग जरा करूया मज्जा. राज्यकोंडा बायको, ए बायको, ए बायको, दार उघड. मी दार उघडणार नाही. का उघडणार नाही? नाही उघडायचंय मला. मग मी दार तोडत असते. मग तू जा बरं इथनं. ते नाही जाणार. बायको, ए बायको, दार उघड की. आता मी खरंच दार तोडत असते. मग सगळ्यांची झोप मोडवणार, मी तमाशा घालणार, राडा घालणार की रे. दार उघड की. आता मी आकडे मोजते बघ. वंद, यार्ड, साडे, माडे, मोर. राज्यकोंडा राजा 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 अंजली, अंजली बाई, ते बायको म्हणून राग आला काय? अरे लाडू, एक मिनिट. मागे हो, मागे हो, अजून मागे हो. दारू पिऊन लाडूच्या जवळ जायचं नाही. तू राणाजी नाहीयेस. भाऊ मीच राहणार हो. राणाजींनी आजपर्यंत कधीही दारूला हात लावला नाही. तू कुणीतरी तोतय आहेस. ते लय टेन्शन आलं होतं ते, म्हणून ते दारूला हात लावला. काय ज्या नवऱ्याची बायको त्याला ओळखत नाही म्हणल्यावर बिचारा तुम्ही काय करणार? बिचारा? तुला काय वाटतंय तू बिचारा आहेस? तू बिचारा नाही, भामटा आहेस. आता ते तुम्ही माझ्या संकट बोलत नाही, मग म्हणून ते दारू पिलो मी. बाबा ते भाऊ म्हणून सांगते बघ तुला. ते नीट आहे काय? हो. बायकांचा काय भरोसा नसतोय बघ. नवऱ्याला आपल्या तालावर नाचवतात. आपलंच खरं म्हणतात, कुणाचं काय ऐकूनच घेत नाही. आणि मग त्या नवऱ्यांचा छळवाट करायला या बायकांना काय खुशी होते कुणाच ठाऊक. अजून एक सांगते बघ, जगात सगळ्यात मोठी चिरकी आणि नखरे करणारी कोण असेल तर ती बायको. नवऱ्यानं स्वतः आधी कसा वागतोय ते बघावं ना. बायको जीवाचं पाणी करून सगळा संसार सांभाळत असते, पण तिच्या काळजीची, तिच्या कष्टाची नवऱ्याला जराही किंमत नाही. म्हणजे मी तुमचा नवरा आहे मान्य,